राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, सोलापूर निरीक्षक दीपाली पांढरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी महिला दिन थाटात साजरा केला। महिला दिनानिमित्त गाथा सन्मानाची महिला सन्मान सोहळा घेण्यात आला। यावेळेस डॉक्टर, सिस्टर, आशा वर्कर, परिचारिका, पत्रकार, वाहन चालक, वकील, शिक्षिका, पोलीस, एक्साइज, अंगणवाडी, नर्स, मदतनीस, सीआरपी, होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी, खेळाडू, शेतकामगार, उद्योजक, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नगरसेवक, मुख्याध्यापिका, ब्युटी पार्लर निवेदिका, पिग्मी एजंट, एसआरपीएफ, कॉन्स्टेबल, न्यूट्रिशन, इंजिनियर अशा सर्व क्षेत्रातील महिलांचा आणि बचत गटातील सर्व पदाधिकाऱ्यांसह महिलांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात कृषी बाजार समिती माजी संचालक अविनाश मार्तंडे, जिल्हा परिषद माजी सदस्य ज्योती मार्तंडे, संभाजी आरमार अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, मंडळ अधिकारी कन्याकुमारी भोसले, माजी नगरसेविका मंदा तोडकरी, उत्तर तालुका कार्याध्यक्ष राणी डोंगरे, भोगाव सरपंच सुनील भोसले, समाजसेविका अलका भवर, माजी जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे, पक्षाच्या नागर चौरे, रुक्मिणी जाधव, किरण मोहिते, राणी पवार या सर्व मान्यवर मंडळींच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।